तुकाराम महाराजांचा एक भारत आहे. मी आधी सांगितलं ना, हो, तुकाराम महाराजांचा एक भारत आहे. पण तो कसा भारत आहे, आधी आपण इतर भारत पहा. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला आतापर्यंत तुकोबारायांच्या अलीकडे ज्यांनी आपल्या भोवती वलय निर्माण करून हा माझा देश असा निर्माण केला आहे, ते आपण 5 भारत पाहणार आहोत. आणि मग 6वा भारत तुकाराम महाराजांचा. त्याच्या आधी आपण या अभंगाला एक शिडी निर्माण करायची आणि 5 भारताच्या 5 शिड्या निर्माण करून वर 6वा भारत तुकाराम महाराजांचा किती मोठा आहे, एकापेक्षा एक मोठा, एकापेक्षा एक मोठा. हो, 6वा तुकाराम महाराजांचा भारत देश, त्या देशाची व्यापकता किती मोठी आहे, हो, ती आपण आजच्या अभंगात पाहणार आहोत. विषय फार चांगला आहे. हो, आपण सर्वजण याला नेमका चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्याल अशी मी आपल्याला विनंती करतोय. हो, कृपया करून माफ करा, मला काही फार तुमच्यापुढं विनोद वगैरे करता येणार नाही. विनोद, टाईमपास वगैरे ते आम्हाला काही फारसं जमत नाही. सध्याच्या राम मंदिराच्या वातावरणामध्ये आमचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. हो, राम मंदिर निधी संकलन चालू आहे, जो मी शेवटी त्याच्याबद्दल बोलणार आहे. विठ्ठल विठ्ठल त्या 5 भारतापैकी पहिला भारत आपण जो नकाशात पाहतोय शाळेमध्ये मुलांना पहिल्याच पानावर जवळजवळ तो असतो, आहे की नाही. हो, की भारत माझा देश आहे. तिथं नकाशा पण असतो, काही थोड्याफार म्हणजे प्रमाणात प्रतिज्ञा पण असते. तो जो नकाशामध्ये आपण भारत पाहतोय तो एक भारत आहे. हा नेत्यांचा भारत आहे. या भारताला काय म्हणायचं, नेत्यांचा भारत. हो, फार छोटासा, फार तुकडे तुकडे केलेला, रक्तरंजित, हो, आणि काटछाट करून शिल्लक राहिलेला हा जो आपण भारत पाहतो ना, हो, हा एक प्रकारे आता जो शिकवला जातो शाळेमध्ये, हा काटछाट करून. हो, कारण का, हो, हा जो भारत आहे हा नेत्यांचा भारत आपण का म्हणतो. हा भारत क्रांतीवीरांना मान्य नाही, हा भारत शूरवीरांना मान्य नाही, हा भारत देशभक्तांना मान्य नाही, आणि तुकोबाराला तर अजिबात मान्य नाही. कारण का, तुकडे तुकडे. अहो, एका काळात आम्ही जगभर होतो, एका काळामध्ये आम्ही समुद्रावलांकित पृथ्वीचे राजे होतो. ते आता काटछाट करत 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 छोट्याशा भारतामध्ये शिल्लक राहिलोय. व्याप्ती वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे. तुम्ही शेत वाढवता का कमी करता, वाढवता. आणि देश नेत्यांनी कमी केला का वाढवला, कमी केला. एका काळात पाकिस्तान आमचा होता, आज नाही, बरोबर आहे. एका काळामध्ये पाकिस्तान आपला होता, तो आज नाही. एका काळामध्ये बांगला आपला होता, तो गेला, आज नाही. श्रीलंका आपली होती, गेली, आज नाही. हो, परत म्हणजे नेपाळ, अलग लक्षामध्ये नेपाळसारखं राज्य आपलं होतं, आज ते राहिलं नाही. त्याच्या आधी 350 वर्षापूर्वी अफगाणिस्तान आपलं होतं, ते आज राहिलं नाही. इराण इराक आपले होते, ते राहिलं नाही. काटछाट करत करत तिकडं देवळं मात्र आपली आहे. कंबोडियामध्ये ते आपलं मोठं देऊळ, तुम्ही शिकलेली माणसे मोबाईल पाहता, व्हॉट्सअप पाहता, तुम्ही त्याच्यावर की गुगलवर पाहता, काय काय शोधतात मला माहिती नाही, का गेमच खेळत बसतात नुसते. मोबाईलवर जर शोधलं तुम्ही, जगातलं विश्व का सबसे बडा मंदिर कौन सा, असा जर तुम्हाला प्रश्न आला, कदाचित करोडपतीमध्ये प्रश्न आला, अमिताभ बच्चन पुढे तुमचा नंबर लागणार नाही म्हणा इतकं लोक लागला, तर तुम्हाला जर प्रश्न विचारला विश्व का सबसे बडा मंदिर कौन सा है, कहा आहे, जर 4-5 मंदिराची नावं तुम्हाला दिले, कन्याकुमारीचं नाव दिलं म्हणा, किंवा आणखीन विश्वनाथाचं नाव दिलं, असे 4 मंदिराची नावं दिले, आणि त्यामध्ये जर विश्वातलं सर्वात मोठं मंदिर कोणतं असं तुम्हाला विचारलं, आणि त्याच्यावर तुम्हाला 1 करोड रुपये मिळायचे असले, मला तरी काय द्यायचं न घ्यायचं, तर तुम्ही कोणतं नाव सांगाल. विश्वातलं सर्वात मोठं मंदिर ही संकल्पना भारताचीच आहे, बरोबर आहे. हो, भारतात असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. काय वाटतं, तुमचं काय मत आहे. अहो, मोबाईल पाहता, टी व्ही पाहता, एवढं तुम्ही वाचता, ऐकता सगळं, हो, आणि हे साधी गोष्ट तुम्हाला सांगता येत नाही. जगातलं सर्वात मोठं मंदिर कुठं असायला पाहिजे, कोणतं असेल, ते आहे कंबोडियामध्ये. बाकी मी इकडचे मंदिरं पाहिले, दक्षिण भारतातले मंदिरं, मोठे मोठे मंदिरं, एक मंदिर पाहायला 2-2 तास लागतात बरं का. असे मोठे मोठे मंदिरे, तुमच्या गावाचा आकार एका मंदिराचा आहे, परिसर आहे. हो, जाऊन पहा तुम्ही, ते कन्याकुमारी वगैरे. पण हो, विश्वातलं सर्वात मोठं मंदिर कंबोडियामध्ये, त्या मंदिरात जर प्रवेश केला, हो, त्या गेटमधून मूर्तीपर्यंत जायला तुम्हाला 4 किलोमीटर चालावं लागतं. किती, हो, गेटपासून तर मूर्तीपर्यंत किती, 4 किलोमीटर चालावं लागतं. असा तो मोठा परिसर आहे. मंदिरच इतकं मोठं आहे, त्याचं कंपाऊंड वगैरे फार, आणि त्याला सगळ्या बाजूनी, हो, आणि कॅनल खोदलेला आहे, समुद्राच्या पाण्याचा त्याला फार मोठा वेळ आहे. वर्णन करायला अर्धा तास जाईल, एवढं मी सांगत बसत नाही. हो, मग जर कंबोडियामध्ये आमचं मंदिर आहे, हो, अलग लक्ष, विष्णूचं मंदिर आहे ते, हो, विष्णूचं मंदिर आहे, राजा सूर्यवर्मने तयार केले ते, आणि मंदिराचं नाव आहे अंकोरवाट मंदिर. जर विष्णू मंदिर कंबोडियामध्ये 350-400 वर्षापूर्वी बांधलेलं आहे, तर कंबोडियामध्ये विष्णू मंदिर कोणी मुसलमान बांधू शकतो का, ख्रिश्चन बांधणार का. ज्या अर्थी ते मंदिर हिंदूंचं आहे, त्या अर्थी त्या देशामध्ये कोण राज्य करत होतं,
हिंदू राज्य करत होतो, आम्ही कंबोडियाचं राज्य करत होतो, आम्ही इराणमध्ये होतो, आम्ही इराकमध्ये होतो, अख्खं जग आम्ही सांभाळत होतो. आमचं वर्णन आहे की समुद्रवलयांकित पृथ्वीचे दान, समुद्रवलयांकित पृथ्वी, जिला समुद्राचा वेढा आहे अशा प्रकारचा देश आम्ही सांभाळत होतो. आणि तो आता काटछाट करून शिल्लक राहिला नकाशामध्ये. एवढासा छोटासा देश आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमचा देश याच्यापेक्षा मोठा आहे. विठाल विठाल मोठा आहे आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, भुवनत्रयामध्ये वास, भुवनत्रयामध्ये वास. स्वदेश भुवनत्रया देश आमुचा स्वदेश 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 देश राग देश राग देश. भुवनत्रया रागाचं नाव देश आहे. भुवनत्रयामध्ये वास. तुकाराम महाराजचा देश खूप मोठा आहे पण इतक्या लवकर सांगणार नाही बरं का. हो 11:15 सांगेल बरं का. तुकाराम महाराजचा देश 11:15 वाजता सांगेल. पहिले आपले देश तर पाहूया ना आपण. हो ठीक आहे, नेत्यांचा देश छोटा आहे. किती छोटा आहे? नकाशामध्ये तेवढा छोटा आहे. आणि म्हणून हा जो नकाशामध्ये देश आहे ना बरं का, हा क्रांतीवीरांना मान्य नाही. कारण ते सिंधू सगट आपला देश मानतात. नथुरामला जेव्हा फाशी झाली ना हो तेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारली, तुझी शेवटची अंतिम इच्छा काय? त्याने सांगितलं मला माझ्या हातामध्ये अखंड भारताचा नकाशा द्या आणि मला फासावर द्या. काय इच्छा शेवटची? अखंड भारताचा नकाशा. आणि अखंड भारत कशाला म्हणतात? जो काश्मीर सगट, सिंधू नदी सहित आणि पाकिस्तान सहित जो भारत आहे त्याला म्हणतात अखंड भारत. म्हणून त्याने अजून राख विसर्जन केलेली नाही बरं का. हो ती राख तशीच आहे. महात्मा गांधीची पण राख आहे अजून. हा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. महात्मा गांधीच्या राखेचं विसर्जन झालेलं नाही. का झालेलं नाही? ज्यावेळेला महात्मा गांधी निधन पावल्यानंतर हेलिकॉप्टरने राख टाकायला सर्वजण गेले, गंगा यमुना सरस्वती, त्यावेळेला सिंधू नदी पण घेतली त्यांनी, त्याच्यात ती राख टाकायची. पण महात्मा गांधीची राख सिंधू नदीमध्ये टाकायला ज्यावेळेला गेले त्यावेळेला पाकिस्तानी विरोध केला. काय 2-3 वर्ष झाले असतील अलग होऊन, पण तरी नाही 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 ते धंदे आमच्याकडे चालत नाही म्हणे. आम्ही आमच्या नदीमध्ये महात्मा गांधीची राख टाकू देणार. पाकिस्तानी विरोध केला तर आपल्या भारताने ठरवलं हो ती राख तशीच ठेवा, अजून विसर्जन केलेली नाही. मग नथुरामची पण तशीच आहे का हो. त्याने पण सांगितलंय हो जोपर्यंत हो सिंधू नदी भारताची होत नाही तोपर्यंत माझी पण राख विसर्जन करायची नाही. जोपर्यंत हा शब्द ध्यानात अंडरलाईन करून ठेवा. जोपर्यंत. मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा करतो थोडीशी, सिंधू नदी आपली होईल का हो? अहो एक तरी मर्द पाहिजे ना कोणतरी, RSSचा माणूस किंवा विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाचा हिंदुवादी. अरे आपलं सैन्य कराचीपर्यंत गेलं होतं, आपलं सैन्य लाहोरपर्यंत गेलं होतं की नाही? फक्त एवढंच की आमचे नेते म्हणतात आम्हाला कोणा देश बळकवायचा नाही. बरोबर आहे हो. मग लाहोरपर्यंत गेलं होतं, कराचीपर्यंत गेलं होतं. आणि जर ठरवलं आपल्या सैन्याने आता परत एकदा की जिरवायची पाकिस्तानची, पार आरपार युद्ध करायचं हो, पार हिंदुकुश पर्वत आपला घेऊन टाकायचा, मग तरी सिंधू नदी आपली होईल की नाही? मग राख विसर्जन करायला हरकत नाही ना. हे तुमच्याकडून चेहऱ्यावर पाहायचं होतं, पण तुमचे चेहरे फारच उतरलेले बरं का.
स्वदेशाचा जर विषय निघाला तर चेहरे कसे गुलाबाच्या फुलासारखे असले पाहिजे. काही संकट पडलंय का? काही कोणी पडलं नाही ना इलेक्शनामध्ये? मग कशाला एवढे नाराज होता तुम्ही? जरा टाळी वाजवा. विठाला चालू वर्ष म्हणजे ना भूतो ना भविष्यती. हो, आपल्या कालावधीमध्ये राम मंदिर होणार आहे याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती आणखीन? 492 वर्षापूर्वीचा तो लढा आहे. 100 वर्ष कोर्टामध्ये केस चाललेली आहे. हो, आणि 50 वर्ष विश्व हिंदू परिषद लढते. हो, अनेक वकील दिले अनेक. आणि अशा कालावधीमध्ये इतका वेळ गेल्यानंतर 2020 5 ऑगस्ट 2020 साली म्हणजे मागच्या वर्षी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. पहाटे उठून लोकांनी गुड्या उभारल्या ना. तुम्ही पण, महिला पण फार नाराज दिसतात बरं का. काय नाराज आहे? माझ्यावर नाराज आहे का तुम्ही? का असेच पहिल्यापासून तुमचे चेहरे? जरा खुलून जा. पहिला दिवस आहे ना असा. 450 किंवा 400 किलोमीटर प्रवास करून आलेल्या कीर्तनकाराला तुमचे चेहरे पाहून अशा उड्या मारावं अशा वाटल्या पाहिजे. जरा टाळी वाजवा. विठाला गुड्या उभारल्या होत्या ना 4 ऑगस्टला. नाही, मला तर नाही वाटत बा गुड्या उभारल्या म्हणून. नाही, नक्की उभारलं त्या. मग ठीक आहे, काय हरकत नाही. मग मला बरं वाटतं जरा आल्या सरच. गुड्या उभारल्या कारण का 492 वर्षानंतर त्या बाबरने केलेलं जे आक्रमण होतं ते आक्रमण पुसून टाकलं आणि आता आमच्या रामाचं मंदिर होणार आहे. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती आहे आपल्या भारतामध्ये? आणि अशा भारतात आपण अशा कालावधीत आपला जन्म झाला. आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतो ते फडक्यामध्ये बांधलेलं रामाचं मंदिर होतं काही दिवस आहे ना. कपड्यामध्ये फक्त आम्ही दर्शन करायला लाज वाटायची. अयोध्येचा राजा, खटवांग राजाचा म्हणजे वंशज, दशरथ राजाचा वंशज, हरिश्चंद्र राजाची नगरी आणि त्या अयोध्येची काय वाट लावलेली पार. फडक्यामध्ये रामाचं मंदिर होतं. पण नाही, आता ते राहणार नाही. शेवटी परत बोलू आपण. तेव्हा आपण चांगल्या कालावधीमध्ये जन्माला आलोय. आपल्याला तुकाराम महाराजांचा भारत पाहायचा आहे. त्याच्या आधी आपण नेत्याचा भारत वर्ज केला. चला, सिंधू नदीच्या पलीकडे आपला भारत आहे. क्रांतीवीर म्हणतात आमचा भारत इतका छोटा नाही. सिंधू नदी आमची आहे असं का म्हणायचं? कारण असं आहे, यदि सिंधू नाही तो हम हिंदू नाही. यदि सिंधू नाही तो हम. आता सिंधू नावाच्या बाया पाकिस्तानमध्ये का भारतामध्ये? तुमच्यामध्ये आहे कोणी सिंधू? आहे कोणी? आहे ना. सिंधू हे नाव पाकिस्तानचं आहे का भारताचं आहे? भारताचं आहे ना. म्हणजे सिंधू आमच्याकडं आणि नदी तिकडं. सिंधूची संस्कृती आमच्याकडं आणि नदी मात्र बरं वाहते आमच्या हिमालयामधून उंचावरून. म्हणजे संपूर्ण आमचं आहे. पण आमच्या भोळेपणामुळे, आमच्या नाकर्तेपणामुळे जमीन गेली, नद्या गेल्या. आणि त्याच्यावर पाकिस्तान मजा मारते. तर नथुरामने त्याची राख ठेवलेली आहे अजून. सांगितलंय पिढ्याने पिढ्या जतन करा. आणि जतन करून सांगत आला ही नथुरामची राख आहे. ज्या वेळा कधी काळी ती सिंधू नदी आपली होईल आमच्या जवानांच्या पुरुषार्थाच्या बळावर, त्यावेळेला ती नदी अर्थात तो क्रांतीवीरांचा देश आहे. तो सिंधू नदीच्या पलीकडे आहे. पाकिस्तान सहित, अफगाणिस्तान सहित हिंदू कुश पर्वतापर्यंत हे झाले 2 देश. 2 देश ऐकले ना. एक नेत्यांचा देश नकाशापुरता, दुसरा क्रांतीवीरांचा देश नकाशाच्या पलीकडे सिंधू नदी सहित, पाकिस्तान सहित हे झाले 2 देश. विठाला आता तिसरा देश आहे का? तिसरा देश म्हणजे शूरवीरांचा देश. शूरवीराचा देश म्हणजे काबूल कंधारपर्यंत, हिंदूकुश पर्वतापर्यंत आपले मराठी कुठपर्यंत गेले होते. दिल्लीच्या बादशाला 5 लाखाच्या खंडीवर ठेवून राघो भरारी, सदाशिवराव पेशवे, इतिहास ऐकून आहे ना. पानिपत माहिती आहे ना तुला? मग कोणत्या दिवशी घडलं होतं? संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 1761. तारीखही विसरू नका आणि संक्रांतही विसरू नका. आपण म्हणतोय तिळगुळ ह्या काय गोड बोला. ज्या दिवशी आमच्या देशातल्या 1.25 लाख सुवासनी विधवा झाल्या. किती सुवासनी? सुवासनी कळतं ना, सुवासनी शब्द कळतो ना. विधवा झाल्या कशामुळे? त्यांचे कुंकू पुसले. म्हणजे 1.25 लाख एक तरुण पिढी संपूर्ण पानिपतमध्ये मरण पावली. आणि त्या दिवसाला आपण म्हणतो तिळगुळ घ्या. किती भयानक परिस्थिती आहे. तो दिवस कधी विसरू नका. मकर संक्रांतीचा दिवस होता. आणि पेशवे अर्थात मराठे आपल्या लाखोच्या संख्येने गेले आणि पानिपतच्या ठिकाणी अब्दालीबरोबर लढले आणि लढता लढता मोठ्या प्रमाणात मरण पावले. तिथं आपलं रक्त सांडलं, मराठ्यांचं रक्त सांडलं. ध्यानात ठेवा. यशवंतराव चव्हाण
संरक्षण मंत्री असताना त्या भागातून जात होते आणि बोर्ड बघितलं पाणीपत. यशवंतराव म्हणजे स्वतःच कवी होते. खाली उतरले गाडीतून, गाड्या तो सगळा ताफा थांबवला, लोक जमा झाले त्या ठिकाणी. पाणीपतच्या बाजूला मराठी राहता बरं का आतासुद्धा. जर तुम्ही पाणीपतला गेले ना, हो फक्त सांगा तुम्ही की आम्ही जळगाव जिल्ह्यातून आलो आहे, हो पारोळा तालुक्यातून आलो आहे, कांढेरे गावातून, फक्त एवढं सांगा तुम्ही, हो तुम्हाला पायघड्या टाकतील ते. कारण का ते मराठीच आहे. हो युद्ध झाल्यानंतर जे काही तिकडं राहिले ते तिकडंच राहिले तिकडे. आता त्यांची भाषा पण हिंदी आहे, त्यांना रोड मराठी म्हणतात, पण आपले मराठी तिथं भरपूर आहेत बरं. आता जर महाराष्ट्रातून तुम्ही आले एवढं सांगितलं ना, तर ते तुम्हाला एकच सांगतील, मराठ्यांनी भारत वाचवला, भारताचे तुकडे होऊ दिले नाही आणि अखंड भारत ठेवला. हो तुमचा सत्कार करतील, तुम्हाला मुक्कामाला ठेवून घेतील, तुम्हाला जेवायला घालतील. यशवंतराव चव्हाण उतरले गाडीतून आणि बघितलं, हो लोक जमा झाले. आप क्या चाहते, आप कौन? लोकांनी विचारलं, अरे इथं भारताचे संरक्षण मंत्री आहे यशवंतराव चव्हाण. त्यांनी सांगितलं पाणीपत पाहायला आलो म्हणे. सांगितलं वो भाऊ की समाधी कहा आहे? भाऊ, भाऊ कोण? सदाशिवराव. हो सदाशिवराव भाऊ पेशवे. अलग लक्षामध्ये भाऊ की समाधी कहा आहे? दाखवले त्यांनी. बोले वो गजेंद्र कहा था, गजेंद्र की हत्या कहा हो? तिथं दाखवलं. वो कालाम किधर आहे? आणि तिथं यशवंतराव चव्हाण उभे राहिले आणि हळूच त्यांनी माती उचलली, त्या पानिपतवरची माती उचलली आणि छातीला लावली. सांगितलं याच ठिकाणी माझ्या मराठ्यांनी प्राण जाईपर्यंत भारत अखंड ठेवण्याकरता प्रयत्न केले, हो आणि म्हणून माझा भारत अखंड आहे. धन्य ते मराठे. विठाला हा झाला तिसरा भारत. हा झाला तिसरा भारत. नकाशाच्या आतला नेत्यांचा भारत, नकाशाच्या पलीकडे सिंधू नदी सहित क्रांतिवीरांचा भारत, आणि आता मी सांगितलं हा शूरवीरांचा भारत. त्या शूरवीरांमध्ये राघव भरारी आहे, सदाशिवराव पेशवे, हा त्यांचा भारत आहे. आता याच्या पलीकडे एक सांगतो, देशभक्तांचा भारत. तो कुठपर्यंत आहे? नंदराजापर्यंत. नंदराजा ऐकून आहे तुम्हाला? नंदराजा, नंदराजा म्हणजे हो नंदराजाच्या हो कालावधीमध्ये त्याच्या निष्क्रियपणामुळे बुद्ध तत्वांचा स्वीकार केल्यानंतर, विपश्यना वगैरे करायला सुरुवात केल्यानंतर माणसं जे निष्क्रिय झाले आणि त्या निष्क्रियपणाचा फायदा घेऊन सिकंदराने आक्रमण केलं. सिकंदराच्या आक्रमणामुळे भारत एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये खिळखिळीत झाला होता. आणि अशा खिळखिळीत काळामध्ये नंदरायाचा पडता काळ आणि चंद्रगुप्त मौर्यांचा उदय. चंद्रगुप्त मौर्य म्हणजे आता जी तक्षशिला आहे ना पाकिस्तानमध्ये शाळा, ज्या शाळेतून हो आणि आर्य चाणक्य बाहेर पडले, हो तिथंच चंद्रगुप्त मौर्य, दोघांचं लहानपण तिथूनच बाहेर पडलं. आणि या दोघांनी हो आर्य चाणक्याने सांगितलं, तू तर माझ्या मनाप्रमाणे वागला ना, तुला मी भारताचा सम्राट बनवतो. भारताचा सम्राट पण माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला पाहिजे. हो बुद्धी कोणाची? चाणक्याची, आणि कर्तबगारी चंद्रगुप्त मौर्यांची. दोघांनी मिळून हो अशा प्रकारे सैन्यामध्ये फूट पाडून आणि एक दिवस ते सैन्य आपल्या बाजूला घेऊन हो आणि नंदराजावर आक्रमण केलं. नंदराजावर आक्रमण करून हो नंदरायाचा पडाव झाला, हो आणि भारताचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य झाला. पण चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाल्यानंतर त्यांना काय अनुभव आला माहिती आहे का? अनेक प्रकारच्या पडझडी, अनेक प्रकारच्या जखमा, अनेक प्रकारचे आक्रमणं, आक्रमणं. अहो भारत देश म्हणजे आक्रमणाचाच देश आहे महाराज. भारतावर आक्रमणं किती झाले मोजले तुम्ही कधी? जखमा किती झाल्या? अरे सगळ्या आठवणीमध्ये ठेवा ना. आक्रमणाला सुरुवात झाली, गजनी आक्रमण आहे, मोहम्मद गौरीचं आक्रमण आहे, अब्दालीचं आक्रमण आहे, अल्लाउद्दीन आक्रमण आहे, अकबर आक्रमण आहे, औरंगजेब सगळे आक्रमण. इंग्रज म्हणजे काय? आक्रमणच. 1000 वर्ष, जवळजवळ 1000 वर्षापैकी 708 वर्ष मुसलमानांनी या देशावर राज्य केलंय. कुठं होते हिंदू सगळे? काय करतील राणा प्रताप? काय करतील छत्रपती शिवाजी महाराज? हो आमचे माणसं एकात एक नाही तर. आणि अशा सिकंदराच्या काळामध्ये हो ज्यानंतर सिकंदराच्या नंतर हो ज्यावेळेला चंद्रगुप्त मौर्य आणि भारताचे सम्राट झाले, त्यावेळेला त्याने ही पडझड पाहिली, हे लोचके तोडलेले पाहिले, आक्रमणं पाहिले, सीमा असुरक्षित पाहिली. हो रात्रंदिवस प्रयत्न केले, पण झोप नाही. 2 घास जेवण करायला वेळ नाही आणि झोपायला पण वेळ नाही. एक दिवस संतापाने उठले आणि गेले चाणक्याकडं. आणि चाणक्याला विचारलं, तुम्ही मला सांगितलं तुम्हाला भारताचा सम्राट बनवतो, कशाला सम्राट बनवलं मला? अरे 2 तास झोप घेता येत नाही, वेळेवर जेवण करता येत नाही, असला कसला सम्राट? तर चाणक्याने उत्तर काय दिलं माहिती का? चाणक्य म्हणतात, हो चंद्रगुप्त मौर्य, तुम्हाला मी भारताचा सम्राट बनवतो हे वचन दिलं होतं. तुम्हाला मी भारताचा सम्राट बनवतो हे वचन दिलं होतं. हो सुखी बनवतो असं तुम्हाला म्हटलंच नव्हतं. आणि तुम्हाला कोणी सांगितलं सम्राट सुखी असतो? तो सम्राट कधी सुखी नसतो. सम्राटाला वेळेवर जेवण मिळत नाही, विमानाने प्रवास करावा लागतो,
भ्रमण करावं लागतं अख्ख्या भारतामध्ये. हो, कोणी जेवला की नाही हे विचारत नाही. हो, आणि रात्रंदिवस नाही हो, 24 तासातून 3 तास झोपून बाकी सगळं काम करावं लागतं. त्याला म्हणतात भारताचा सम्राट. समजलं तर पहा तुम्हाला आता. भारताचा सम्राट व्हायचं आहे ना तुम्हाला. हो, बायको सांभाळता येत नाही, परिवार सांभाळता येत नाही. आपली आई हो लाईनमध्ये उभी राहून पैसे काढते बँकेच्या. अख्खा परिवार पाहून घ्या तुम्ही. एक भाऊ लेथ मशीन चालवतो. आता गुजरातमध्ये लोकांना काही सांगायची काही गरज नाही. ते एक माणूस हो किराणा दुकान चालवतो, एक माणूस पेट्रोल पंपावर काम करतो, एक भाऊ अनाथ आश्रमामध्ये. म्हणजे मोदींचे बाकीचे 4 भाऊ अशा स्थितीत जगतात. तुम्ही तर फार आनंदात जगतात हो, पण ते 4ही भाऊ अत्यंत अल्प अशा स्थितीमध्ये जीवन जगतात. पण ते कधी म्हणत नाही की आमचा भाऊ अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याने आम्हाला काहीतरी द्यावं. अशा प्रकारे ते कधी लाचारी व्यक्त करत नाही. याला म्हणतात भारताचा सम्राट. अलग लक्षामध्ये. तो एकटा सम्राट नाहीये, त्याचे भाऊ पण सम्राट आहे, त्याची आई पण हो ती पण मोठ्या मनाने सांगते आम्हाला काही देऊ नको. हो, तुझा जो नावलौकिक होतो ना जगामध्ये, हेच मला, तुला मी जन्माला घालून हो मला हे मिळालं, याच्यापेक्षा आणखी काय मिळवायचे. सम्राट व्हायचे नाही तुम्हाला, वेळेवर जेवण मिळत नाही. नाहीतर असे पण सम्राट होऊन गेले भारताचे. आम्ही जेव्हा लहान होतो ना 4थी 5वीला, हो आम्हाला ते बलगर सुकडी खावं लागत होती शाळेमध्ये. इथं जुने माणसं आहेत. हो, 61 साली मी पहिलीला होतो, 62ला दुसरीला होतो, 63ला अशा माझा शाळेमध्ये असताना ते यायचं बघा शाळेमध्ये अमेरिकेहून. ते बलगर गव्हाचं कशाचं तरी तेल होतं, त्याला वास यायचा खूप. सुकडी आपलं आठवते ना बलगर. ज्या वेळेला आम्ही बलगर सुकडी खात होतो है ना शाळेमध्ये, जिकडं अमेरिकेत डुकरं खात नाही तिकडं ते आम्हाला खायला येत होतं. दारिद्र्य होतं ना भारतात. हो, ज्या वेळेला शाळेतले मुलं सुकडी खात होते त्यावेळेला भारताचे पंतप्रधान त्यांचे कपडे इस्त्री करायला पॅरिसला जात होते. पॅरिसला. याला म्हणतात सम्राट. बरोबर ना. बरं, विमानाने भारताच्या पंतप्रधानाचे कपडे विमानाने पॅरिसला फक्त इस्त्री करायला जात होते. आणि भारतामध्ये लोक काय खात होते? सुगडी. चाणक्य म्हणतात चंद्रगुप्त तुला मी सम्राट बनवलेले आणि तुला कोणी सांगितलं सम्राट सुखी असतो? जोपर्यंत या भारतातला शेवटचा माणूस दुःखी आहे तोपर्यंत सम्राटाला सुख भोगायचा कोणताही अधिकार नाही. हे आर्य चाणक्याचं वाक्य आहे. विठाला हा झाला 4था भारत. ऐकलं ना आपण बरोबर का? परत सांगू तुम्हाला. नकाशाच्या आतला नेत्यांचा भारत, सिंधू नदी सहित क्रांतीवीरांचा भारत. बरोबर आहे हो. त्यानंतर मग काबूल कंधारपर्यंत हिंदुकुश पर्वतापर्यंत शूरवीरांचा भारत. 3 भारत. 4था भारत तुम्हाला सांगितलं आता नंदराजापर्यंत थेट. हो, नंदराजापर्यंत म्हणजे काय सांगितलं आपल्याला? ती इतिहासाची आणि पुराणाची बाँड्री आहे. तुम्ही शिकलेले माणसं आहे, तुम्हाला जर असा प्रश्न आला सांगा इतिहास कुठून सुरू झाला आणि पुराण कुठं संपलं? एक पौराणिक काळ असतो आणि एक इतिहास काळ असतो. कुठंतरी पुराण संपतं आणि तिथून इतिहास सुरू होतो. तुम्हाला जर कोणी विचारलं बिनधास्तपणे उत्तर देऊन टाका. नंदराजाच्या पाठीमागे पुराण म्हणतात आणि नंदराजाच्या अलीकडं इतिहास म्हणतात. विठाला विठाला 4 भारत सांगितले. 4 भारत. आता 5वा भारत आहे का? तो भरताचा भारत आहे. कोणाचा भारत? नेत्यांचा भारत सांगितला, नथुरामचा भारत सांगितला, हो सदाशिवराव भाऊंचा भारत सांगितला, चंद्रगुप्त मौर्यांचा भारत सांगितला. आता कोणाचा? भरताचा भारत. जवळ आलो होता अध्यात्माच्या. भरताचा. भरत नाव तर माहिती आहे ना. भारताला भारत का म्हणतात हे तरी माहिती असलं पाहिजे ना. आपल्या देशाला काय म्हणतात? नाही, अमेरिकेला अमेरिका का म्हणतात मला माहीत नाही. लंडनला लंडन का म्हणतात मला माहिती नाही. पण भारताला भारत का म्हणतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. का म्हणतात? अहो, मला एका शिक्षकाने उभं राहून सांगितलं कीर्तनामध्ये. म्हणे भरत नावाची एक टोळी होती. भरत नावाची काय होती? एक टोळी. आणि त्याच्यामुळं भारत कमाले. आता जर शिक्षक अशा प्रकारचं सांगू लागले ते विद्यार्थी कसे काय तयार होते? चुकीचे इतिहास शिकवले आम्हाला. ध्यानात ठेवा. आम्हाला पृथ्वीराज चव्हाण नाही शिकवले, राणा प्रताप नाही शिकवले, आम्हाला औरंगजेब शिकवला. हाताने टोप्या विनत होता म्हणे है ना. आम्हाला अकबर शिकवला. अकबर द ग्रेट. 65 वर्ष वाया गेले. ध्यानात ठेवा. तरुणांचं हो बुद्धीचा भ्रम केला हो आणि तरुणांचं तुमचं आमचं आयुष्य बर्बाद झालं अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये. आम्हाला इतिहासच सांगितले नाही. पृथ्वीराज चव्हाण कसे लढले आणि काय नाही सांगितलंच नाही आम्हाला. आम्हाला हे चुकीचे इतिहास शिकवले आणि अशा चुकीच्या इतिहासामध्ये आम्ही भ्रमात राहिलो. भरताचा भारत का
आम्हाला कोणी समजून सांगितलंच नाही. तिरंग्याचे रंग पण आम्हाला नीट शाळेमध्ये शिकवले नाही. हो सगळं हो. अरे लाहोर म्हणजे काय? लव आणि कुश. लव कोण होता? लव कुश कोण होते? आणि ते पाकिस्तान. लाहोर कुठे आहे? पाकिस्तानमध्ये. म्हणजे लवचं लाहोर पाकिस्तानमध्ये. हिंदू कुश पर्वत, कुशचं राज्य हे आपलं सगळं होतं. ते गेलं तिकडं, आता राहिलं नाही इकडं. आणि म्हणून इतिहास आम्हाला जसे पाहिजे तसे शिकवले नाही. त्याचा परिणाम भारताला भारत का म्हणतात हे भारतीयांना माहीत नाही. विठाल गाडीवर आपण लिहितो मेरा भारत महान. गाडीवर लिहितो आपण मेरा भारत महान. पण मेरा भारत किती महान आहे? सगळा भारत ठेवला गहाण तरी म्हणतो मेरा भारत. कोणी म्हणावं मेरा भारत महान? कोणी म्हणावं? कोणी म्हणावं? कम्युनिस्टांचे चीनमधून ज्यांना पैसे येतात पक्ष लढवण्याकरता त्यांनी म्हणायचं का मेरा भारत महान? भारत तेळे तुकडे हो असं म्हणतात, त्यांनी म्हणायचं का मेरा भारत महान? मतदानाची सुट्टी माथेरानला घालवतात, त्यांनी म्हणायचं का मेरा भारत महान? मेरा भारत महान कोणी म्हणायचं? म्हणजे अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करतात, त्यांनी म्हणायचं का मेरा भारत महान? याकूब मेननच्या अंत्ययात्रेला 20,000 मुसलमान जमतात, त्यांनी म्हणायचं का मेरा भारत महान? कोणी म्हणायचं मेरा भारत महान? कोणी म्हणायचं? अरे भारताला महान म्हणण्याकरता, भारत माता म्हणण्याकरता तुम्ही भारतीय आहात याची काय ओळख आहे तुमच्याकडे? विठाल 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 विठ्ठल विठ्ठल ज्याला भारत कळाला त्याची ओळख फार वेगळी असते. 20 लाखाची गाडी घेतली, 1 लाखाचा मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे आणि चाललाय कुठं? रायगड पाहायला. का? तो 20 लाखाच्या मोबाईलपेक्षा रायगड मोठा आहे, 20 लाखाच्या गाडीपेक्षा रायगड मोठा आहे. हो म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर रायगडचं आकर्षण कायम आहे. बरोबर आहे? 20 लाखाची गाडी आणि 1 लाखाचा आणि चाललाय कुठं? रायगड पाहण्याकरता. भारत कळला ना तुम्हाला? ज्या दिवशी कळेल ना हो तुमचे चेहरे आणखीन यापेक्षा आनंदात होतील. व्हिएतनाम राष्ट्र ऐकून तुम्ही, फार छोटं राष्ट्र आहे व्हिएतनाम. 20 वर्ष लढलं, 20 वर्ष, पण स्वातंत्र्य मिळवलं त्यांना. अमेरिकेला त्राही करून सोडलं स्वातंत्र्याकरता, पण स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं. हो आणि अशा व्हिएतनामने स्वातंत्र्य ज्यावेळेला मिळवलं त्या राष्ट्रपतीला विचारलं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राबरोबर तुम्ही 20 वर्ष कसे लढले? असा त्यांना प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर फार गोड आहे, तुम्हाला गुदगुल्या होतील आतून. 20 वर्ष अमेरिकेवर ते का लढले? ते म्हणे आमच्याकडं जो गनिमी कावा होता ना, अलग लक्षामध्ये हो, हा गनिमी कावा आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलो होतो आणि म्हणून त्या गनिमी काव्याने आम्ही लढलो आणि शेवट अमेरिकेने आम्हाला स्वातंत्र्य देऊन टाकलं. आता ते स्वतंत्र राष्ट्र आहे. तो राष्ट्रपती आला होता इकडं, आता राष्ट्रपती बाई आहे बरं का, ती आली होती इकडं भारताच्या दौऱ्यावर. तेव्हा ती भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी तिचा दौरा निश्चित झाला, काय काय बघायचं. आता आपल्याकडं बाहेरचा माणूस आल्यानंतर काय दाखवतात? ताजमहाल, नंतर कुतुब मिनार, जाऊ परत जा आता. म्हणजे भारतामध्ये याच्या पलीकडे काही दाखवण्यासारखं काय? 65 वर्षात आम्ही पाहिलं, इतकं वाईट वाटायचं टी व्ही पाहिल्यानंतर. बरं दिल्लीला जे 26 जानेवारीला देखावे दाखवतात ना, हां आहे ना, प्रत्येक राज्याचा एक देखावा दाखवतात की नाही? समजा हरियाणाचं काय दाखवायचं, समजा आसामचं काय तर चहा दाखवतील, हरियाणाचं एक काहीतरी, कुठं किल्ला आहे, कुठं खाद्यपदार्थ, कुठं ड्रेस, गुजरातचा एक चांगल्या प्रकारचा ड्रेस. हो म्हणजे देखावा 15 ऑगस्टला 26 जानेवारीला हा महाराष्ट्र, हे गुजरात, हे हरियाणा, हे पंजाब दाखवता ना. महाराष्ट्राचं काय दाखवायला पाहिजे? ढोलकीन तुंतुन. हा महाराज स्वतः डोळ्याने पाहिलंय. म्हणजे महाराष्ट्र हा ढोलकी तुंतुनवाल्यांनी घडवला असं म्हणायचं का तुम्हाला? फक्त याच वर्षी असं पाहायला मिळालं, देश बदलला, विचार बदलले. चालू वर्षाला महाराष्ट्राचा देखावा दाखवताना काय दाखवलं? ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम दाखवले. विठ्ठल ही महाराष्ट्राची ओळख आहे. काय? ज्ञानोबा तुकाराम ही महाराष्ट्राची ओळख आहे. मला काय सांगायचंय, व्हिएतनामचे राष्ट्रपती बाई यावेळेला आली भारतात दाखवण्याकरता. तिने सांगितलं मला रायगड बघायचं आहे. रायगड? ते म्हणे आम्ही बाहेरच्या लोकांना ताजमहाल दाखवतो. काय ताजमहाल का? तो कोणी बांधला म्हणून? ही पण पद्धत आहे एक दाखवायची. शहाजहानने कोणाकरता बांधला? त्याच्या अनेक बायकांपैकी शेवटची बायको मुमताज. आता किती ह्या लहान पोराला पण पटायचं नाही. पहिली गोष्ट ते बायकोवर कधी प्रेम करत नाही. बायको करता ताजमहाल,
ते बायकोला वस्तू बांधतात. वस्तू वस्तू म्हणजे काय, जसं घरामध्ये कुकर एक वस्तू आहे, कपाट एक वस्तू आहे, पलंग एक वस्तू, तशी बायको म्हणजे काय एक वस्तू आहे. आणि अशा वस्तू करता एवढं. बरं, जेवताना ते अलग अलग जेवत नाही, कशात जेवतात, एकत्र जेवतात. का? अतिप्रेम म्हणून नाही, विष घातला असेल तर तू पण खा मी खातो. कळलं का तुम्हाला? एवढा ज्यांचा एकमेकावर विश्वास नाही ते बायको करता ताजमहाल शक्यच नाही. चुकीची गोष्ट आहे. तो ताजमहाल नाही, ते तेजोमय शिवालय आहे. विठाला म्हणून त्या ताजमहालमध्ये गळती बघ, गळती म्हणजे त्या ताजमहालला बांधल्यानंतर त्या तो होता ना तो कलाकार, त्याने एक हातोडा मारून दिला आणि ती गळती अजून थांबत नाही. आता तुम्ही प्रामाणिकपणे सांग, गळती कुठं असते? महादेवाच्या पिंडीवर असते ना. एक ना एक दिवस ती गळती तुम्हा आम्हाला प्रेरित करणार आहे की हे मंदिर तयार करा. याला हे ज्याला कळतं त्याने म्हणावं मेरा भारत महान. विठाला विठाला हरी विठाला राष्ट्रपती आलेत व्हिएतनामचे. ते म्हणजे मला ताजमहल नाही बघायचा, कुतुब मिनार नाही बघायचं, मला फक्त बघायचं आहे काय काय बघायचं आहे? प्रतापगड बघायचं आहे म्हणे. प्रतापगड. ते म्हणे आमच्याकडं प्रतापगड दाखवायची पद्धत नाही आहे. नसेल पण मला माझं तोंड दाखवता येणार नाही मला. मी जर प्रतापगड न पाहता जर व्हिएतनामला गेली ना बरं का, तर कदाचित मला माझ्या राष्ट्रात शासन होईल म्हणे. कारण माझं राष्ट्र जे तयार झालं ना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राने तयार झालं. मग तिला शेवटी प्रतापगडावर नेलं आणि प्रतापगडावर नेल्यानंतर त्याला हेलिकॉप्टर तिथं उतरलं. तर प्रतापगडावर ती उतरल्यानंतर तिने काय केलं माहिती का? सर्वात प्रथम ती माती आहे ना, ती मुठभर माती त्या पर्समध्ये ठेवून घेतली. रायगडावरची माती, प्रतापगड नाही रायगडावरची माती त्या पर्समध्ये घेतली आणि तिने सांगितलं ही माती मी माझ्या व्हिएतनाममध्ये पसरवणार आहे, कारण एखादा शिवाजी माझ्या व्हिएतनाममध्ये जन्माला यावा. अलग लक्षामध्ये माझ्या व्हिएतनाममध्ये एखादा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा. आणि जाऊन पहा, आता जर तुम्ही गेले ना तिथं काय पाहायला मिळेल, त्या पूर्व राष्ट्रपतीच्या समाधीवर, समाधी म्हणा का थडगं म्हणा, त्याच्यावर काय लिहिलं आहे? छत्रपतींचा एक मावळा. म्हणजे व्हिएतनामच्या राष्ट्रपतीला छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्यामध्ये आनंद वाटतो. हो, अशा प्रकारचं ही एका राष्ट्राची गोष्ट आहे. तुम्हाला अनेक राष्ट्राच्या गोष्टी सांगता येतील. हे ज्याला कळतं छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये कुठे आहे, हो त्याने म्हणावं मेरा भारत महान. असा महान भारत देश आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमुचा स्वदेश, आमुचा स्वदेश, आमुचा स्वदेश, आमुचा स्वदेश, आमुचा स्वदेश आणि भुवनत्रयामध्ये वास. देश
समजला तर देशातल्या अस्तित्वाला महत्व आहे. आधी देश मग धर्म. जर जमीनच राहिली नाही तुम्ही राहणार कुठे? फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. ज्या ज्या वेळेला आपल्यावर आक्रमण झाली ना, एक अब्दाली भारतावर येऊ शकत नाही, एक अकबर येऊ शकत नाही. स्थानिक माणसांनी मदत केल्याशिवाय कोणताही माणूस बाहेरून येऊ शकत नाही. तुमचं प्रामाणिक मत काय आहे? बरोबर आहे ना? स्थानिक लोकांनी मदत केल्याशिवाय कोणी. बाबर येतो तो इथल्या माणसांच्यामुळे येत होतो. म्हणून देश पहिला कळायला पाहिजे, आपला देश काय आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. हो, पाहता पाहता 1 तास निघून गेला आहे, आता अर्धा तास आपल्या हातामध्ये आहे. कसं काय वेळ जातो काय मला काही कळत नाही, पण भराभर निघून गेला. 4 भारत झाले. 5वा भारत सांगतो आपल्याला. तो 5वा भारत म्हणजे भरताचा भारत. कोणाचा भारत? ज्याच्यामुळे आपल्याला भारत असं नाव आहे. कोण आहे भरत तो? आता हा पण प्रश्न आहे ना. जर इतिहास शिकवले नाही तर कळलं कसं काय? मी 2-4 नावं तुम्हाला सांगतो. रामाच्या भावाचं नाव काय? भरत, आहे की नाही? हो. दुष्यंत आणि शकुंतलाच्या पुत्राचं नाव काय? भरत. तो पण भरत होता. हो. एक जड भरत, एक नाट्य भरत, असे पुष्कळ भरत आहे. भरत नावाचे पुष्कळ आहे. सगळे सम्राट आहे, देवाचे अवतार आहे. ते पण दुष्यंत आणि शकुंतला पुत्र, तो पण देवाचा अवतार सांगितलेला आहे. आपण भागवत वाचा, 9व्या स्कंदामध्ये ते वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. तोही देवाचा अवतार आहे. नाट्य भरत, तोही कलाकार म्हणून गाजलेला आहे. जड भरत, त्याचं पण चरित्र आहे. दशरथ आणि कैकई यांचा पुत्र भरत, तो पण गाजलेला आहे. समजा हे 4 दशरथाचे 4 नावं आले तुमच्या समोर. आणि एक ऋषभदेवाचा पुत्र. 100 पुत्रांपैकी 9 पुत्र, 81 पुत्र कर्माने ब्राह्मण झाले. 9 नारायण निवडले आणि 9 कुमार निवडले. गणित केलं ना बरोबर? त्याला 100 पुत्र होते. ऋषभदेवाला 81 पुत्र कर्माने ब्राह्मण झाले. 9 नारायण निवडले, 9 कुमार निवडले. खाली किती राहिले? 1 राहिला. त्याचं नाव भरत. आता तुम्ही 4-5 भरत ऐकले. परत सांगतो तुम्हाला. दुष्यंत आणि शकुंतला पुत्र भरत 1, दशरथ आणि कैकईचा भरत 2, जड भरत 3, भरतनाट्य म्हणून तो 4, आणि आता ऋषभदेवाचा पुत्र भरत 5. समजा याचे 4च नाव तुम्हाला आले करोडपतीमध्ये. परत एकदा. आणि प्रश्न आहे 7 करोड. आता असा प्रश्न जर तुमच्या समोर आला, तुम्ही भारतीय, इतिहास पाहणारे, प्रश्न अमिताभ बच्चनने विचारला, हो, आणि लाईफलाईन सगळ्या संपलेल्या आहे समजा. आता हार जीत आहे तुमची. जिंकले तर तुम्हाला 7 कोटी मिळायचे, आणि नाही जिंकले तर शून्यावर जायचं आहे घरी. खरं सांगा, या 4 भारतापैकी तुम्ही कोणतं नाव सांगाल? सांगा. तुम्ही इथंच हारले. आपल्या भारताला भारत का म्हणतात? अशा एक नाही, अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी. पृथ्वीला पृथ्वी का म्हणतात? सागराला सागर का म्हणतात? त्रिशंकूला त्रिशंकू का म्हणतात? हे सगळे इतिहास, आपला भौगोलिक भाग आहे हा सगळा. अध्यात्माशी जोडलेला आहे तो. पृथ्वीला पृथ्वी का म्हणतात? उगाच म्हणतात. पृथू राजा झाला. पृथू राजाचं नाव काय? पृथू नावाचा राजा झाला, त्याच्यामुळे पृथ्वी. भले ती पृथ्वी अमेरिकेची असो का लंडनची असो, पण आमचा पृथू राजा हा पृथ्वीचा सार्वभौम राजा होता, आणि त्यामुळे पृथ्वीला पृथ्वी नाव मिळालं. सागर, सागर तर अख्ख्या जगाला आहे. प्रशांत महासागर असेल, पॅसिफिक असेल, हिंदी महासागर असेल, बंगालचा उपसागर असेल, हो, अनेक सागर आहे. पण सागर मुळात नाव आहे. तो राजा आपल्या देशात होऊन गेला. सगर. कोण झाले ते? सगर. हो, आणि सगरांमुळे नाव काय मिळालं? सागर. असं ज्याला माहिती त्याने म्हणावं मेरा भारत. नाही तर सरळ माघार घ्यावी आणि दुसरं नाव काहीतरी सांगावं. भारताचं नाव घालू नका. प्रसंग आला तर सांगा. हो, सगर म्हणून सागर आहे, पृथू म्हणून पृथ्वी आहे. हो, तसं कोणता भरत? माणसाने अशा चाली रीती सगळ्या चुकीच्या बनवून टाकल्या. सगळं आहे आता ईशान्य दिशेला आपण ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला पाहतो वरती आकाशामध्ये 7 चांदण्या अशा चौकटीसारख्या, नंतर एक शेपूटसारखं दिसतं आपल्याला. आता खरं सांगा, त्या 7 चांदण्यांना तुम्ही काय म्हणता? सप्तऋषी. बरं झालं कीर्तनाची आबरू राखली आपण, नाही तर चोर खटलं म्हटले असते इकडं कोणतरी. तुम्हाला माहिती होते, बरं झालं. तर लोक काय म्हणतात त्याला? चोर खटलं. कारण आजी आजोबा सांगत होते चोर खटलं, चोर खटलं, चोर खटलं, झालं चोर खटलं. रविवारला एक नाव आहे. काय म्हणतात मग रविवारला? आयतवार म्हणते ना. तो आहे आदित्यवार. त्याचा करून टाका लोकांनी आयतवार. आपल्यावर जे लोक आले ना राज्य करायला, त्याचा मुख्य म्हणजे लॉर्ड मॅकोले.
आणि त्याने हे सगळं बदलून टाकलं. 1835 साली आला होता तो. त्याने विचार केला यांच्यावर राज्य करणार कसं काय. तो भारतामध्ये 10 वर्ष राहिला. 1835ला आला ना, 10 वर्ष राहिला आणि सगळा अभ्यास केला. सगळा अभ्यास. हे उठतात किती वाजता, व्यायाम कसे करतात, काय खातात, व्यायाम, सूर्यनमस्कार, हे गायी पाळतात, शेणाने घरासार, हे सगळं त्याने जेव्हा पाहिलं, बाप रे बाप, यांच्यावर तर ब्रह्मदेवही राज्य करू शकत नाही. भारताची इतकी बलवान माणसं होते, तगडे होते, सुसंस्कृत होते, सगळ्याच गोष्टी होत्या भारताकडं. आणि त्याने ज्यावेळेला भारत पाहिला, अभ्यासला, आणि मग परत लंडनला गेला आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी भाषण केलं. कोणी? लॉर्ड मॅकोले. आणि त्यांनी सांगितलं आपण जगावर राज्य करायचं स्वप्न पाहतो, पण भारतावर आपण राज्य करू शकत नाही. कारण का? और ते सूर्यनमस्कार करणारी माणसं आहे, व्यायाम करणारी माणसं आहे, सकस जेवण करणारी माणसं आहे, 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करणारी माणसं आहेत. ते तिथल्या स्त्रियापतीव्रत आहे, तिथले माणसं गायी पाळणारी माणसं आहे. आणि अशा माणसावर कसं आहे बरं संस्कृती. त्यांचे जर अक्षर पाहिलं ना सगळे, य रे यज्ञाचा, त रे तलवारीचा. आता काय सांगा तुम्हाला, सगळी शुराचीच भाषा, यज्ञाची भाषा, शुराची भाषा. त्यांची अंकलिपी सगळे जर पाहिले ना, अ आ इ क ख ग ग न, सगळंच अजब आहे त्यांचं. वेद जिथं जन्माला येतो, शास्त्र जिथं जन्माला येतात, ज्या देशात पतंजली जन्माला येतो, ज्या देशात व्यास जन्माला येतात, संस्कृती अजब आहे. यांच्यावर आपण राज्य करू शकत नाही. इंग्रजांना काळजी पडली, भारत जर नाही मिळाला तर आपण काय कमवलं मग. पाय तर रोवत आहेत ते, पण भारतावर राज्य कसं करायचं. मग लॉर्ड मॅकोलेवर हे काम सोपवलं. आणि तो पुन्हा ज्यावेळेला भारतात आला, त्याने सर्वात प्रथम माणसांना इंग्रजी शिकायला सुरुवात केली. इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये फरक आहे शिकवण्यामध्ये. मग आता त तलवारीचा राहिला नाही, य यज्ञाचा राहिला नाही, क्षत्रियाचा, य यज्ञाचा, त तलवारीचा, ही शुराची यज्ञाची भाषा गेली आणि मग ते इंग्रजी आली. आणि जसे जसे माणसं इंग्रजी शिकू लागले, आईला मम्मी म्हणू लागले, भारताला इंडिया म्हणू लागले, बरोबर आहे, वडिलांना पप्पा म्हणू लागले, पंचांगला कॅलेंडर म्हणू लागले, तिथीची तारीख झाली, भारताचा इंडिया झाला, धोत्राची इजार झाली. हे सगळं बदलत लॉर्ड मॅकोलेने माणसं असे करून टाकले. म्हणजे त्यांचा जो अभ्यास होता, या लोकांना मानसिक पंगू बनवल्याशिवाय, मानसिक पंगुत्वाचं लोढणं गळ्यामध्ये घातल्याशिवाय हे आपले गुलाम होणार नाही. आणि काही लोकांची गुलामगिरी अजून गेली नाही. इंग्रज गेले पण गुलामगिरी गेली. अजून भारताला इंडिया म्हणतात ना, अशी मुस्कडात ठेवून द्यात म्हटलं. आईला मम्मी म्हणतात ना, आता चेहरे तुमचे पार उतरले बरं काय. खरं सांगा, आई शब्द पवित्र आहे का मम्मी शब्द. पण तुम्ही तरी काय, सांगणारे आता पण चांगलं सांगणारे आहेत. तुम्ही जर इंडिया टी व्ही जर पाहिला, राजेश शर्मा कसा बोलतो टी व्हीवर जरा पहा, झी न्यूज बघा, सुनील चौधरी, बरोबर ना, सुनील चौधरी जरा कसे भारतासाठी काय करतात, ते आत्मा ओतलाय त्यांनी भारतासाठी. पण तुम्ही ते पाहतच नसाल. आम्ही जर एखाद्या घरात गेलो ना बातम्या लावा म्हणूसाठी, तर आजोबा म्हणते बातम्या मला माहिती नाही कुठे, आम्ही आस्था चॅनल पाहतो. सुनबाईला जर म्हणतात तुम्ही, म्हणे मी पण ते बातम्या चॅनल मला माहितीच नाही म्हणे. मग मी कोणतं पाहते, ते म्हणे मी माझ्या नवऱ्याची बायको. आता असे चॅनल पाहता घरामध्ये, तर तुमच्यात कशी काय सुधारणा होईल तुमच्यामध्ये. म्हणजे चांगलं तुम्ही घेतच नाही ना, इतिहासातून घेत नाही, मालिकेतून घेत नाही, हरिपाठातून घेत नाही, टी व्हीवर मिळतं तिथूनही घेत नाही. तुम्ही नको ते चॅनल पाहत बसतात. आणि म्हणून ध्यानात ठेवा, आईला आई म्हटलं पाहिजे. लॉर्ड मॅकोले गेला, इंग्रज गेले, पण अजून आम्ही आमच्या डोक्यातून जी कीड होती, ती भरलेली, घाण भरलेली होती, ती अजून काढलेली नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी असं संस्कृतमध्ये मानसिक पंगू बनवलं. आणि मग आपल्यावर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. ध्यानात ठेवा, आपल्यावर कोणी राज्य करू शकत नाही. इंग्रज म्हणत होते शिवाजी महाराज भारतात जन्माला आले, पण ते जर लंडनमध्ये जन्माला आले असते तर आम्ही चंद्रावर काय सूर्यावर गेलो असतो म्हणण्यासाठी. फक्त ते आमच्या देशात जन्माला यायला पाहिजे होते. आपल्या देशात नेते भरपूर जन्माला आले. मला फक्त एकच सांगायचं आहे की आपली संस्कृती किती मोठी आहे, भारताला भारत का म्हणतात हे आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला जेवढे रविवारच म्हणा, फार तर आदित्यवार म्हणा, पण आदित्यवार म्हणू नका. गुरुवारला काय म्हणतात, बिस्तरवार म्हणणारच ना, कारण ते आपली संस्कृती आहे. खरं सांगा, ते नाव काय, बृहस्पतिवार नाव काय. म्हणजे बृहस्पतिवारचा केला आपण बिस्तरवार, आदित्यवारचा केला आपण आईतवार, परत आपण त्रिशंकूचं केलं तिरकांड, सप्तऋषीचे केले सोरखटलं,
सुधारणा कधी होणार आपल्यामध्ये? आमचा भारत महान म्हणण्याकरता आपण भारतामध्ये काय आहे हो आणि आपण भारतीय आहोत याची ओळख तर आपण झाली पाहिजे ना. म्हणून तुकाराम महाराजांचा भारत पाहण्याकरता आपल्याला हो 5 भारत सांगून झाल्यानंतर भारताचा भारत सांगितल्यानंतर मग तुकाराम महाराजांचा भारत पाहायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल